हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा, म्हणजे बाप्पाच्या आगमनाच्या 4थ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर आज बघा सायंकाळच्या वेळेला ना पाहुणे येणार आहेत. तर त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी माझी चालू आहे. आणि सोबतच बघा आता सध्या गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे. तर त्यानिमित्ताने ना मी सायंकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो लवकरच ठेवते आणि सकाळचासुद्धा स्वयंपाक लवकरच होतो. म्हणजे सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत घरातली सगळी साफसफाई, आंघोळ आणि त्यानंतर स्वयंपाक, गणपती बाप्पांची आरती, तर हे सगळे जे कामं आहेत तर सकाळी 8:30-9 या दरम्यानमध्ये होऊन जातात. आणि संध्याकाळीसुद्धा स्वयंपाकाची जी तयारी आहे तर ती लवकरच करते. कारण रोज संध्याकाळी बघा गणपती बाप्पांसाठी ना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा असतो. सायंकाळची पूजापाठ असते आणि त्यानंतर मग थोडंसं माझं वाचन असतं. तर ते वाचन वगैरे होते, गणपती बाप्पांच्या आरत्या होतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप वेळ जातो. तर त्यामुळे मग आता सध्याच्या दिवसांमध्ये तरी म्हणजे सायंकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो मी लवकरच ठेवते आहे. तर रोज गणपती बाप्पांसाठी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य बनतो. म्हणजे रोज रात्रीच्या वेळेला गणपती बाप्पांसाठी गोडाचा नैवेद्य काहीतरी असं वेगळं बनवायचं असा माझा प्रयत्न असतो. तर आज बनवणार आहे गणपती बाप्पांसाठी शिळा आणि सोबतच पाहुणेसुद्धा येणार आहे. त्यामुळे मग शिळ्याची जी क्वांटिटी आहे तर ती मी थोडीशी जास्तच ठेवलेली आहे. आणि रोज मग बघा कधी रव्याचे लाडू, कधी बेसनचे लाडू, कधी मोदक, कधी काय, तर 11 किंवा 21 अशा याच्यामध्ये मी गणपती बाप्पांना चढवत असते. तर त्यामुळे मग रोज काही तेवढं म्हणजे जास्त तेवढं प्रमाण नसतं. तर आज पाहुण्यांमुळे शिळ्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवलं आहे. तर बघा पाहुणे कोण येणार आहेत तर व्हिडिओमध्ये ते समोर तुम्हाला सांगणार, म्हणजे समोर तुम्हाला दिसणारच आहे. तर इथे बघा स्वयंपाकाची तयारी माझी ना चालू आहे. छान असा जिरा राईस बनवून घेतला आणि आधी ना प्रसादासाठी ना शिळा बनवून घेतला. म्हणजे बघा एक ना साईड बाय साईड जसं म्हणजे गॅस खाली असेल तर त्या हिशोबाने ना आपला स्वयंपाक आटोपून घेतलेला बरा असतो. कारण स्वयंपाक जेव्हा जास्त बनवायचा असेल आणि त्यातही तळणापूर्णाचा स्वयंपाक असेल ना तर वेळच लागतो. तर म्हणून मग इकडे साईड बाय साईड असे माझे काही कामं चालू असतात. तर मटर पनीरची भाजी आज बनवणार आहे. तर मटर पनीरच्या भाजीला इथे फोडणी करायला घेतली. तर बघा मस्त छान असं ना तेल तापू दिलं आणि त्यामध्ये जिरं घातलं, मोठी विलायची घातली, कलमीचा एक तुकडा घातला, कांदा घातला, कांदा ब्राऊन झाला की आलं लसण घातलं, आलं लसणाने छान खमंग सोडला की त्यानंतर मग कांद्याचं वाटण घातलं. रेसिपी मी तुमच्यासोबत का शेअर करते आहे तर बघा बऱ्याच ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात किंवा मग बरेच लोक असतात ज्यांना ना अशा प्रकारच्या रेसिपी बनवायला जमत नाही. कारण बघा आधी सुरुवातीला ना मलासुद्धा जमत नव्हत्या या रेसिपी. म्हणून मग अशा काही रेसिपी असतील तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर सगळे मसाले ना छान असे परतले होते. त्यानंतर मग तिखट, मीठ, हळद, मसाला, धनेपूड तर हे सगळं घातलं. त्यांनासुद्धा थोडंसं अर्धा मिनिट परतू दिलं आणि टमाटरची ग्रेव्ही घातली. जेव्हा अशा आपल्याला मसालेवाल्या भाज्या बनवायच्या असतात त्यावेळेला टमाटर कट करून घालण्यापेक्षा ना त्यांची ग्रेव्ही बनवायची. टमाटरची ग्रेव्हीसुद्धा अर्धा 1 मिनटं छान परतून घेतली आणि त्यानंतर मटर घातले. फ्रोझन मटर आहेत हे, यांना गरम पाण्यामध्ये थोडंसं म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर मग त्यांना चाळणीवर ठेवून पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर मग फोडणीमध्ये घालायचं. मटरसुद्धा थोडी वेळ तेलामध्ये परतून घेतले आणि त्यानंतर मग गरम पाणी घातलं आहे. गरम पाण्याने भाजीला छान अशी तरी येते आणि रंगसुद्धा छान येतो. म्हणून मग मसाल्याच्या भाजीमध्ये ना मी गरम पाणीच घालते. कढीलासुद्धा फोडणी करून घेतली आणि पनीर मी मगाशी कट केलेला होता. पनीरसुद्धा थोडासा हळदीच्या पाण्यामध्ये उकळून घेते. याच्याने बघा पनीरचा स्मेल निघून जातो आणि रंग छान येतो. पनीरला तळून घेतलं आणि भाजीमध्ये घातलं आणि पुऱ्या ज्या आहेत तर फक्त आता प्रसादापुरत्याच म्हणजे नैवेद्यासाठीच पुऱ्या बनवल्या. कारण जे पाहुणे येणार आहेत तर त्यांना थोडासा उशीर लागणार आहे. कारण आधी ते डॉक्टरकडे दाखवणार आहेत, त्यांची अपॉइंटमेंट आहे. तर त्यामुळे मग मी फक्त आता नैवेद्यासाठीच्याच पुऱ्या बनवल्या. सगळा माझा जो स्वयंपाक आहे तो बनलेला आहे आणि माझी सुरू आहे आरतीची तयारी. तर त्याआधी गणपती बाप्पांसाठी आणि देव्हाऱ्यासाठी नैवेद्य काढून घेतला आणि सायंकाळच्या आरतीची जी तयारी आहे तर ती इथे माझी चालू आहे.
तर सायंकाळीसुद्धा बघा 4-5 आरत्या होतात ना, तर त्यामुळे ना थोडासा उशीरच होतो सायंकाळच्या पूजेमध्ये सुद्धा. गणपती अथर्व शीर्षाचं माझं वाचनसुद्धा असतं आणि आपली रोजची देव्हाऱ्यातली देवपूजा वगैरे असते, तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप वेळ होऊन जातो. तर सगळ्या आरत्या वगैरे आटोपल्या आणि येणाऱ्या पाहुण्यांना फोन केला, तर त्यांचा म्हणजे त्यांनी सांगितलं की जवळच आलेले आहेत. तर त्यामुळे मग आधी ना सगळ्या ज्या पुऱ्या होत्या तर त्या मी शेकून घेतल्या, कारण मग पाहुणे आल्याच्या नंतर थोडंसं आपल्यालासुद्धा बोलायला बसायला वेळ मिळायला हवा म्हणून. तर म्हणून मग सगळ्या ज्या पुऱ्या होत्या तर त्या शेकून घेतल्या आणि फायनली ज्या पाहुण्यांची वाट होती ते पाहुणे आलेले आहेत. तर बघा किट्टू किती वेळची तिची एक्साइटमेंट चालू होती की मम्मा केव्हा येणार आहे, केव्हा येणार आहे. तर ह्या आहेत भंडाऱ्यातील एक ताई. म्हणजे आम्ही नागपुरात यायच्या आधी बघा भंडाऱ्यामध्ये ना माझ्या जीवनातले 12-13 वर्ष मी तिथे काढले. तर आम्ही सरकारी क्वार्टरला राहायचो. तर तिथल्याच ह्या एक ताई आहेत, म्हणजे माझ्या मैत्रिणीसुद्धा समजा आणि मोठ्या बहिणीसारख्यासुद्धा आहेत त्या. त्यांच्यासोबत राहिल्याच्या नंतर ना खरंच म्हणजे जीवनात ना खूप काही मी शिकलेली, कारण लग्न झालं आणि त्यानंतर लगेच आम्ही भंडाऱ्यामध्ये गेलो. तर बघा लग्न झालं तेव्हापासनं 12-13 वर्ष आम्ही तिथे काढले. तर या ताईंकडून खूप काही असं शिकलेली आणि बघा म्हणजे बरंचसं असं जीवनाचे जे धडे असतात किंवा बऱ्याचशा अशा ज्या गोष्टी असतात, रेसिपी म्हणा किंवा बऱ्याचशा अशा काय काय गोष्टी मी यांच्याकडून शिकली. तर त्याच ह्या ताई आहेत आणि बऱ्याच दिवसापासून बघा मी यांना बोलवत होती, पण त्यांचं येणं काही जमत नव्हतं. तर फायनली आज त्या आल्या आणि बघा मला ना नेहमी असं वाटतं की जेव्हा घरी गणपतींचा सण असतो ना त्यावेळेला आपल्याकडे कोणीतरी असावं म्हणून. तर चला छान झालं की ह्या ताई आलेल्या. तर रात्री जेवण खाणं वगैरे आटोपलं. त्यानंतर मग हा आहे दुसऱ्या दिवशीचा रात्रीचा व्हिडिओ. तर त्याच ताईंसोबत आणि त्यांच्या मुलासोबत आम्ही आलो आहे गणपती बघण्यासाठी. नागपुरामध्ये बघा खूप ठिकाणी ना असे वेगवेगळे गणपती बसलेले असतात आणि प्रत्येक वर्षी तर काही आमचं निघणं होत नाही, कारण घरीच गणपती बाप्पा असतात, त्यामुळे मग निघणं काही होत नाही. तर या ताईच्याच निमित्ताने आम्ही बऱ्याच ठिकाणी गणपती बघण्यासाठी आलो आहे आणि काही ठिकाणी तर इतकी लांब म्हणजे लाईन लागलेली की तिथे जाणं शक्य झालं नाही. तर जिथे जाणं शक्य झालं तिथले गणपती जे आहेत तर ते आम्ही बघितले आणि तिथलंच थोडंफार जे शूट आहे तर ते मी घेतलेलं. तर बघा हे जे गणपती आहेत तर एकतर ना मूर्ती इतकी मोठी आणि त्यातल्या त्यात या गणपतीचं म्हणजे बघा त्यांच्या हातामध्ये ना एक रिसिप्ट आणि तिथे लिहिलेलं की आय एम ग्रॅज्युएट अँड नीड अ जॉब म्हणून. तर अशा प्रकारचं तिथे लिहिलेलं. तर बघा काहीतरी संदेश असावा तो आजच्या जनरेशनसाठी. तर छान असे गणपती बघितले आणि गणपतीचं डेकोरेशन म्हणाल तर आजकाल बघा डेकोरेशनचं ना कॉम्पिटिशन लागलेलं असतं. बऱ्याच प्रकारच्या थीम क्रिएट करतात लोक आणि बरंचसं असं वेगवेगळं डेकोरेशन करतात. तर बघा हे एक डेकोरेशन आहे. वर बघा असं वाटतं की अगदी असा रंगीन गालीचा बिछवलेला, पण हे ना लायटिंग आहे आणि लायटिंगचं ते डेकोरेशन आहे. तर बऱ्याच ठिकाणी ना गणपती बाप्पा बघितले आणि तिथून मग निघालो. तर निघायलाच उशीर झाला. रात्रीचे 12-12:30 प्लस झालेले आणि मुलांना भूकसुद्धा लागलेली होती. तर येता बघा फारसे दुकानं तर उघडे नव्हते, पण 1-2 दुकानं तिथे उघडे होते. तर तिथून मुलांना सँडविच वगैरे चारलं आणि त्यानंतर मग आम्हीसुद्धा थोडंफार खाल्लं आणि घरी आलो. घरी येऊन बघा भूकसुद्धा लागलेली होती, कारण सँडविच आम्ही काही जास्त खाल्लेलं नव्हतं. ऑलरेडी दुकान बंद व्हायची वेळ आली होती त्यामुळे. तर मग ऑनलाईनना हे थोडंफार साहित्य ऑर्डर केलं. मंचुरियन राईस, फ्राईड राईस आणि पिझ्झा मागवलेला. तर मुलांनी पिझ्झा खाल्ला आणि थोडी आम्ही जे राईस मागवलेलं होतं तर ते खाल्लं. आणि वेळ बघा 1:45 वाजलेले आहेत. तर या वेळेवर ऑनलाईन जेवण थोडंफार ऑर्डर केलं, ते खाल्लं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. बाय. हर हर महादेव.